नमस्ते. तुम्ही जर बिझनेसमन असाल, तर तुम्हाला ॲक्युरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्यासाठी मी आज काही टिप्स देणार आहे. किंवा जर तुम्ही अकाउंटंट असताल, तर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं ॲक्युरेट बनेल, त्याच्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. लेट्स स्टार्ट. फर्स्ट, रेकॉर्ड एव्हरी ट्रान्झॅक्शन बिग ऑर स्मॉल. म्हणजे काय? एखादं ट्रान्झॅक्शन अगदी दिसायला छोटंसं असलं, अगदी टी एक्सपेन्सेस, छोटासा ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्सेस अगदी छोटा-छोटा जरी असला, तरी हा बिझनेसचा रेकॉर्ड करा. जर तो बिझनेसशी रिलेटेड असेल, तर कुठलाही मोठा किंवा छोटा हा खर्च तुम्ही रेकॉर्ड करा. कीप डेली रेकॉर्ड ऑफ ऑल सेल्स, पर्चेस, एक्सपेन्सेस, इन्कम. एव्हरी स्मॉल एक्सपेन्सेस लाइक टी, लोकल डिलिव्हरी और पॅकिंग शुड बी एंटर्ड. मग तो बिझनेसचा खर्च असो, इन्कम असो किंवा सेलचं ट्रान्झॅक्शन असो, पर्चेस असो, कुठलाही असेल, तो जर रिलेटेड विथ बिझनेस आणि रिलेटेड विथ दॅट पर्टिक्युलर पिरियड असेल, तर तो नक्की रेकॉर्ड करा. यूज कॅशबुक और अ सॉफ्टवेअर लाइक अ टॅली, Zoho, QuickBooks फॉर अ डेली एंट्री. तुमचा बिझनेस जर ग्रोइंग करत असेल आणि तुमच्या डेली ट्रान्झॅक्शन्स हे वाढत असतील, तर मॅन्युअली मेंटेन करण्याच्या ऐवजी त्याला कुठलंतरी सॉफ्टवेअर यूज करा. जेणेकरून तुमचे सगळे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन हे ऑटोमेट होतील आणि मग त्यातून तुम्हाला लेजर्स, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, प्रॉफिट अँड बॅलन्स शीट ही ऑटोमॅटिकली जनरेट होऊन येईल. Missing small transactions leads to incorrect profit figures. Every rupee matters in a business. अगदी छोटासा ₹1 जरी असला तरी तो बिझनेससाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे अगदी हे छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही अकाउंटिंग करताना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवताना लक्षात ठेवा. Separate business and personal transactions. Always maintain a separate bank accounts for a business and personal use. Never mix personal household expenses with business accounts. म्हणजे काय? तुम्ही स्वतः ओनर आहात बिझनेसचे. तुम्ही स्वतः त्यामध्ये भांडवल गुंतवलेलं आहे आणि स्वतः उभारलेला आहे बिझनेस. पण याचा अर्थ असा नाही होत, की तुम्ही जर का काही स्वतःसाठी खर्च केले. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या घराचं हे रेंटचं खर्च तुम्ही बिझनेसमधून पेमेंट केला किंवा तुमच्या स्वतःच्या घराचं लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस तुम्ही बिझनेसमधनं पे केला आणि तो एक्सपेन्सेस तुम्ही बिझनेसमध्ये बुक पण केला. किंवा स्वखर्चासाठी काही ट्रॅव्हलिंग केली तुम्ही पर्सनल पर्पजसाठी ट्रॅव्हलिंग केली आणि ती ट्रॅव्हलिंगची एक्सपेन्सेसचे बिल्स तुम्ही बिझनेसमध्ये बुक केले आणि बिझनेस ट्रॅव्हलिंग म्हणून दाखवलं. तर असं करू नका. त्यामुळे तुमचा बिझनेसची ॲक्चुअल प्रॉफिटॅबिलिटी ही अफेक्ट होते. म्हणजे प्रॉफिट तेवढ्याने तुमचा रिड्यूस होतो आणि जे काही तुमचा बिझनेसचा ॲक्चुअल परफॉर्मन्स, ॲक्चुअल पिक्चर आहे ते तुम्हाला दिसत नाही. Mixing them makes your profit and loss account confusing and unreliable and creates a problem during audits or tax filing. जी कधी नवीन इन्व्हेस्टर किंवा बँकर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फायनान्शियल स्टडी करणार आहे, त्याच्यासाठी एक मिसलीडिंग म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना तुमच्यावरती रिलायबिलिटी वाटणार नाही. त्यांना तुमच्यावरती ट्रस्ट, कॉन्फिडन्स बिल्डअप होणार नाही. जर त्यांना असं काही आयडेंटिफाय झालं, की तुम्ही तुमचा पर्सनल कुठला खर्च हा बिझनेसमध्ये मिक्स केलेला आहे, तर तुमची पुढची प्रोसेस म्हणजे पुढची ग्रोथ ही थांबून जाईल. Classify expenses properly. Divide your expenses into two categories: direct expenses, indirect expenses. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय? दोन्ही आहेत एक्सपेन्सेस. मग यामध्ये फरक असा आहे, की डायरेक्ट एक्सपेन्सेस हे तुमच्या ॲक्चुअली बिझनेसचा जो पर्पज आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्याशी रिलेटेड असतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे त्याला सपोर्टिंग असतात. फॉर एक्झाम्पल, तुमचा मशिनरी देण्या-घेण्याचा व्यवसाय आहे. तर तुम्ही मशिनरी आणता आणि ती विकता. तर मग मशिनरी, पर्चेस ऑफ मशिनरी, ती मशिनरी आणताना त्यासाठी लागलेलं ट्रान्सपोर्टेशन, ते लोडिंग, अनलोडिंग करण्यासाठी लागलेला लेबरचा खर्च, हे सगळे जे खर्च झाले, हे तुमचे होतात डायरेक्ट एक्सपेन्सेस, व्हिच इज डायरेक्टली रिलेटेड विथ युअर मोटिव्ह ऑर ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ बिझनेस. व्हेअरएज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर सपोर्टिंग एक्सपेन्स. फॉर एक्झाम्पल, ते मशिनरीज ठेवण्यासाठी तुम्ही एक गोडाउन घेतलं आणि एक ऑफिस घेतलं आणि जिथून तुम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटी, सपोज तुमचं मार्केटिंग असेल, सेल्स असेल, ह्या सगळ्या अकाउंटिंग असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी
चालू ठेवण्यासाठी एक ऑफिस घेतलं छोटंसं आणि त्याचं रेंट पे करत असतात. तर हे जे ऑफिस रेंट आहे, ही तुमची सपोर्टिंग ॲक्टिव्हिटी जी मेन बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी सुरू झाली. म्हणून ती तुमची इनडायरेक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्ही अजून ॲडव्हर्टाइजमेंट आणखीन सेल वाढवण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च केला. तर ही सुद्धा सपोर्टिंग ॲक्टिव्हिटी म्हणून तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होतील. त्याचप्रमाणे ऑफिससाठी दिलेली इलेक्ट्रिसिटीचे एक्सपेन्सेस, ऑफिसमध्ये हायर केलेला स्टाफ, त्यांना दिलेली सॅलरी, प्रिंटिंग स्टेशनरी असे जे छोटे-छोटे खर्च, अकाउंटिंग चार्जेस हे सगळे खर्च तुमचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होतात. Direct expenses directly related to your products or services. Example, raw materials, wages, carriage inward. Carriage inward म्हणजे सुद्धा ट्रान्सपोर्टेशन. माल खरेदी करताना, परचेस करताना जो ट्रान्सपोर्टेशन खर्च आला त्याला म्हणतात कॅरेज इनवर्ड. Indirect expenses related to running the office or selling goods. Example, rent, salary, advertisement. This helps you calculate gross profit and net profit accurately. ह्यामुळे तुमचा ग्रॉस प्रॉफिट जो ट्रेडिंग अकाउंट मधनं जो डिराइव्ह होतो ग्रॉस प्रॉफिट आणि जो ट्रेडिंग ग्रॉस प्रॉफिट मधनं तुमचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस केल्यावरती खालती जो नेट प्रॉफिट राहतो हा तुम्हाला ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करता येतो. आता दिसताना सगळं खूप छोटं दिसतं, पण ज्यावेळेस बिझनेस ग्रो होतो, तर त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस फायनान्शियल पिक्चर हे पुढच्या एक्सपान्शनसाठी जेव्हा तुम्हाला स्टडी करायचं असतं, तर त्यावेळेस या छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. Maintain supporting documents. Keep all invoices, bills, and receipts for income and expenses. Store them digitally or in files organized by month or category. आता सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे काय? एखादी एंट्री तुम्ही पास करता. सपोज सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही पास करत असताल, तर तिथे अगदी लिमिटेड स्कोप राहतो. तुम्ही एक्सप्लेनेशन किंवा नोट्स ह्या फार काही तुम्ही लिहू शकत नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही एक्सेलमध्ये, पी-डी-एफमध्ये, वर्ड फाईलमध्ये त्याच्याशी रिलेटेड वर्किंग पेपर्स, कॅल्क्युलेशन्स किंवा आणखीन सपोर्टिंग डॉक्युमेंट हे ठेवू शकता. आता हे जे आहे फायलिंग हा जो हे अगदी तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे. जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्यासाठी उपयोगी पडेल. These are proofs for GST, income tax, and future reference. Missing documents can cause problems during audit. ज्यावेळेस समोरची ऑडिट तुमचं होतं, त्यावेळेस समोरचे ऑडिटर तुम्हाला बऱ्याच क्वेरीज विचारतात. तर त्यावेळेस एक्सप्लेनेशन देण्यासाठी हे उपयोगी ठरतात. ह्या व्यतिरिक्त फायनान्शियल्सवर तुमचा बेस घेऊन तुम्ही तुमची जी रिटर्न्स, इन्कम टॅक्सचे रिटर्न्स, नंतर टी-डी-एसचे रिटर्न्स फाईल करता. मग ह्यांना सुद्धा एक सपोर्टिंग किंवा व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला हे फायनान्शियल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट्स प्रेझेंट करता येतात. Prepare the accounts monthly or quarterly. Don't wait for the year end. Prepare monthly or quarterly profit and loss account to monitor performance. आता जनरली छोटा बिझनेस असतो तेव्हा बिझनेसमधलं एक पुन्हा वर्षाच्या शेवटी पूर्ण अकाउंट्स हे रिव्ह्यू करायची सवय असते. पण ह्याऐवजी तुम्ही दर महिन्याला तुमचं अकाउंटिंग कंप्लीट केलं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा फायनान्शियल्स काय झाले हे महिन्याच्या शेवटी एक दिवस तुम्ही जर का रिव्ह्यू केलं, तर पुढच्या महिन्याचं बजेट किंवा पुढच्या महिन्याची काही फोरकास्टिंग, प्लॅनिंग तुम्हाला करायचं असेल, तर मदत होते. त्यामुळे अगदी वर्षाच्या शेवटी बसून एकदा अकाउंटिंग कंप्लीट करणं पेक्षा जर तुम्ही हे एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये म्हणजे मंथली, क्वार्टरली, हाल्फ इयरली केलं, तर ते नक्कीच तुम्हाला कुठलेही फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी उपयोगी होईल. You can you can catch losses early, control expenses immediately, and plan corrective actions. ह्यामुळे काय होतं तुम्हाला नक्की तुमचे अननेसेसरी खर्च कुठे होत आहेत, वेस्टेज तर नाही होते ना कुठे, हे तुम्हाला ट्रॅक करता येतं आणि त्याच्यावरती इमिजिएटली करेक्टिव्ह ऍक्शन घेता येते. Reconcile bank statements regularly. Match your accounting records with your bank statements every month. Record bank charges, interest, or online payments that you have been missed. बँकेशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्यातले काही ट्रान्झॅक्शन असे असू शकतात, की ते डायरेक्टली बँकेमध्ये डेबिट किंवा क्रेडिट झाले आहेत.
डायरेक्टली बँकेने चार्जेस तुम्हाला चार्ज केलेले असतील किंवा तुम्हाला डायरेक्टली कस्टमरनी काही प्रेझेंट केलं, चेक्स डिपॉझिट केले असेल, तर असे जे मिसिंग ट्रान्झॅक्शन्स आहे, म्हणजे जे बँक स्टेटमेंटमध्ये आहेत, पण तुमच्या बुक्समध्ये म्हणजे तुमच्या अकाउंटिंग तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याचं रेकॉर्डिंग नाहीये, तर असे ट्रान्झॅक्शन्स तुम्ही ट्रॅक करा. ह्यासाठी तुम्ही काय करा, तर दर महिन्याला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट प्रिपेअर करा आणि जे काही मिसिंग ट्रान्झॅक्शन्स आहेत, ते तुम्ही बुक करा. जेणेकरून तुमचं बिझनेसचा संपूर्ण प्रॉफिट किंवा लॉस हा ॲक्युरेटली डिस्प्ले होईल. प्रिव्हेंट्स एरर्स अँड कीप्स युअर रेकॉर्ड्स ॲक्युरेट. Include all non-cash expenses. Don't forget to record depreciation, outstanding expenses, and provisions. Example, machinery depreciation or a rent payable but not yet paid. खूपदा असं काय होतं, इनव्हॉइस आलं की मग आपण कॅश दिली, कॅश घेतली, त्यामुळे आपले एक्सपेन्सेस हे बुक होतात. पण असे काही एक्सपेन्सेस असतात की जे त्यामध्ये ॲक्चुअली कॅश ही दिलेली नसते. फॉर एक्झाम्पल, आपण मशिनरीवरती किंवा ॲसेट्स वरती डेप्रिसिएशन हे चार्ज करतो. ह्या केसमध्ये हा आपला खर्च असतो. हा आपला बिझनेसचा एक्सपेन्सेस असतो. पण यामध्ये कुठेही ॲक्चुअली कॅश जात नाही. त्यामुळे अशा काही ज्याच्यामध्ये ॲक्चुअली कॅश जात नाही, पण आपल्याला बेनिफिट मिळालेला आहे, असेही ट्रान्झॅक्शन्स तुम्ही त्या पिरियडमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एंट्रीज कन्सिडर करा. जेणेकरून तुमचा प्रॉफिट ॲक्युरेट दिसेल. These affect the real profits. Ignoring them gives a false high profit. जर तुम्ही हे इग्नोर केलं तर तुमचा विनाकारण म्हणजे अननेसेसरीली प्रॉफिट हा हाय दिसेल, जो ऍक्च्युअली तुम्हाला हाय तेवढा प्रॉफिट नसेल. रिव्ह्यू एक्सपेन्सेस पॅटर्न. Compare current expenses with previous month or years. If advertising, electricity, or salary have risen sharply, find out why. आता कम्पेअर एक्सपेन्सेस म्हणजे काय करायचं? तर तुम्ही जर का प्रॉपरली कन्सिस्टंटली कीपिंग करत असतात, तर मागच्या पिरियडचे म्हणजे मागच्या महिन्याचे किंवा मागच्या वर्षाचे जे काही एक्सपेन्सेस खर्च आहेत, तर ह्या वर्षाचे जे एक्सपेन्सेस आणि खर्च तुम्ही रेकॉर्ड केलेला आहे त्याच्याशी कंपेअर करा. त्यामध्ये कुठे नेसेसरीली मोठा गॅप तर नाही. फॉर एक्झाम्पल, मागच्या वर्षी तुम्ही 10 लाख रुपये सॅलरीज दिल्या असतील आणि ह्या वर्षी तुम्ही इन केस 50 लाख 60 लाख इतकी सॅलरी दिली असेल, तर हे अननेसेसरीली मोठे आणि हे जे अननेसेसरीली एकदम वाढलेले खर्च आहेत, त्यामध्ये चुकून डबल एंट्री झाली नाही किंवा दुसरा एक्सपेन्सेस बुक नाही झाला, असे जे काही रिझन्स आहेत ते फाइंड आउट करा. Regular review helps identify cost leakages and improve efficiency. ह्या रेग्युलरली तुमच्या रिव्ह्यू करण्यामुळे तुमचे जे काही एरर्स आहेत किंवा ज्या काही चुका आहेत त्या तुम्हाला सापडतील आणि तुम्हाला बुक्स आणखी एफिशियंटली प्रेझेंट करता येतील. अनलाइज प्रॉफिट मार्जिन्स. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. म्हणजे जो काही तुमचा ग्रॉस प्रॉफिट आलाय त्याला जर तुम्ही सेल्सनी डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय बाय 100 केलं तर एक ग्रॉस प्रॉफिट मार्जिन निघते. म्हणजे 100 रुपयाचा जर तुम्ही सेल केला असेल आणि 80 रुपये जर तुमचा खर्च असेल, तर खाली येतो 20 रुपये तुमचा ग्रॉस प्रॉफिट. मग 20 भागिले 100 गुणिले 100 म्हणजे 20% हा तुमचा ग्रॉस मार्जिन किंवा ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. नेट प्रॉफिट मार्जिन. नेट प्रॉफिट मार्जिन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. अगदी तसंच तुम्हाला नेट प्रॉफिट म्हणजे आफ्टर डिडक्टिंग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तुम्हाला नेट प्रॉफिट मार्जिन हा कॅल्क्युलेट करायचा आहे. These percentage show how efficiently your business is running and help in pricing decision. ह्यामुळे तुमचा बिझनेस किती एफिशियंट आहे, म्हणजे याला किती अजून किती पर्सेंटेज याची ग्रोथ होत आहे हे तुम्हाला कळतं आणि तुम्हाला पुढचे डिसिजन एक्सपान्शनचे डिसिजन्स असतील तुमचे तर ते घेता येतात. Include all sources of income. Apart from sales, include discount received, interest on rent or commission received, any side income related to business.
आता सेल्स हा तुमचा मेजर कॉम्पोनंट असतो इन्कमचा. पण ह्या व्यतिरिक्त छोटे-छोटे काही इन्कम तुम्हाला होत राहतात. जसं तुम्ही स्क्रॅप सेल केला किंवा कोणी तुम्हाला डिस्काउंट दिलं किंवा तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या, तर त्यामध्ये डिव्हिडंड इंटरेस्ट मिळाला. असे जे काही इन्कम्स आहेत, जे तुम्हाला यावर्षी रिअलाइज्ड झालेत किंवा अक्रीव्ह झालेत, तर ते तुम्ही एंटर करा. जेणेकरून तुमचा प्रॉफिट हा ॲक्युरेट दिसेल. टोटल इन्कम गिव्हज अ कंप्लीट पिक्चर ऑफ युअर बिझनेस परफॉर्मन्स. ह्यामुळे तुमचे काय-काय सोर्सेस ऑफ इन्कम आहेत, हे सुद्धा समोरच्या व्यक्तीला कळेल. इन्व्हेस्टर जर ती असेल, तर नक्की तिला त्याचा फायदा होईल. फायनल प्रोफेशनल टिप्स. टेक प्रोफेशनल हेल्प. Consult a chartered accountant or a qualified accountant at least once a quarter. Let them review your books for accuracy, compliance, and tax efficiency. तुम्ही अकाउंटिंग करता किंवा तुमचा अकाउंटंट करतो ते सर्व छान आहे. पण एकदा एका समोरच्या व्यक्तीला जी प्रोफेशनली अकाउंटिंग करते, ती बऱ्याच लोकांचं अकाउंटिंग बघते. अशा व्यक्तीला एकदा तुमचं बुक्स ऑफ अकाउंट्स रिव्ह्यू करू द्या. जेणेकरून तुम्हाला त्यांच्या ओपिनियन्स, त्यांच्या टिप्सवरून तुम्हाला तुमचं अकाउंट अजून इम्प्रूव्ह करता येईल. आणि ते इम्प्रूव्ह त्यामुळे तुम्हाला बिझनेसमध्ये ॲक्चुअली तुमच्या काय करायचं आहे म्हणजे काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे किंवा काय नको करायचं आहे, हे तुम्हाला डिसिजन्स घेता येतील. यूज अकाउंटिंग सॉफ्टवेअर. आता अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा बराच फायदा असतो. अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये इतके फीचर्स असतात. तुमचा जसा बिझनेस आहे त्याप्रमाणे तुम्ही कस्टमायझेशन करून आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची त्यांच्यामध्ये चेंजेस करून तुम्हाला डेली रूटीनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने, अगदी कमी वेळामध्ये एफिशियंटली तुमचं काम करण्यासाठी सॉफ्टवेअर हे यूज करा. टॅली, क्विकबुक, बिझी जोहो बुक, व्यापार ॲप, they auto generate profit and loss account, balance sheet, GST reports, saves time, reduces manual errors, and gives instant financial insights. यामुळे तुमचा टाइमही वाचतो, ॲक्युरसी वाढते आणि फायनान्शियल रिझल्ट हे तुम्हाला रिव्ह्यू करता येतात. Compare with previous year's profit and loss account. Compare income and expenses with the last year figures. Look for trends. If profit percentage is falling, investigate the reason. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या वर्षीचं तर बनवलं. पण हेच तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मागच्या वर्षीबरोबर कंपेअर करा. जेणेकरून मागच्या वर्षी तुमची काय पोझिशन होती, यावर्षी काय पोझिशन आहे आणि त्यामध्ये जर का काही तफावत असेल, तर तुमचा बिझनेस हा ग्रोइंग आहे, डिक्लायनिंग आहे, मग त्यावरती काय प्रॉपर ॲक्शन घ्यायची, स्टेबल आहे, तर त्याच्यामध्ये ग्रोथ कशी करायची, हे जे डिसिजन्स आहेत, हे तुम्हाला घेता येतात. त्यामुळे कन्सिस्टंटली प्रत्येक वर्षी हे बुककीपिंगचं, अकाउंटिंगचं हे व्यवस्थित फॉलो करा आणि मेंटेन ठेवा. Keep an eye on cash flow. Remember, profit is not equal to cash. You might show profit on paper, but face cash shortage. Track collections, payments, and outstanding amounts regularly. आता आपण जी अकाउंटिंगमध्ये फंडामेंटल ऑफ अकाउंट्समध्ये बघतो, तर आपण अक्रूव्हल सिस्टम ऑफ अकाउंटिंग यूज करतो. म्हणजे आपण ॲक्चुअली कॅश आली आणि गेली म्हणून काही ती आपण बिझनेसमध्ये इन्कम किंवा एक्सपेन्सेस म्हणून एंटर नाही करत. काही नॉन कॅश आयटम सुद्धा आपण त्याच्या एंट्रीज करतो. जे काही देणी असतील ती आपण इन फ्युचर देणार आहोत. पण आज आपण त्याचे खर्च बुक करतो कारण आपण त्याचे बेनिफिट एन्जॉय केलेले असतात. फक्त आपण त्यांना काही मुदत वाढवून घेतलेली असते. तर प्रॉफिट अकाउंटमध्ये महिन्याच्या शेवटी जो काही कॅश बॅलन्स आहे अकाउंटला किंवा बँकेला बॅलन्स आहे, तो म्हणजे तुमचा प्रॉफिट असं मुळीच नसतं. रेग्युलरली जर तुम्ही अकाउंट व्यवस्थित करताल, तर तुम्हाला तुमचे कुठे-कुठे पैसे अडकलेले आहेत, म्हणजे डेटर्समध्ये कुठे अडकलेत किंवा तुम्ही कोणाकडून क्रेडिट पिरियड मागितलंय आणि तुम्ही एक्स्ट्रा आधीच ॲडव्हान्समध्ये पेमेंट करून ठेवलेले आहेत, हे तुम्हाला ट्रॅक करता येतं. एन्शुअर युअर बिझनेस स्टेज लिक्विड अँड हेल्थी. म्हणजे तुमच्याकडे चलन, कॅश बँकमध्ये ही खेळती राहायला पाहिजे. असं कुठेही व्हायला नको तुमच्याकडे आयडियल कॅश भरपूर पडून आहे किंवा तुमच्याकडे एकदम शॉर्टेज आलेलं आहे कॅशचं. रिव्ह्यू बिफोर फायनलायझिंग. Before finalizing your profit and loss account, check all ledgers, verify closing stock value, adjust all outstanding income and expenses, cross-check with your balance sheet.
This ensures that the profit shown in the is real and reliable. जोपर्यंत फायनली तुम्ही जेव्हा सबमिट करता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याच्या आधी तुम्ही प्रत्येक गोष्ट ही व्हेरिफाय करा. म्हणजे तुमच्या रिटर्न्स बरोबर व्हेरिफाय करा, वर्किंग पेपर्स बरोबर व्हेरिफाय करा किंवा आणखीन काही म्हणजे थर्ड पार्टी जर असेल तर त्यांच्याकडून व्हेरिफाय करा. जेणेकरून तुम्हाला ॲश्युरन्स एक भेटलं पाहिजे, की येस मी जे हे काही प्रेझेंट केलं किंवा मी जे काही हे बनवलेलं आहे बुक कीपिंग, बॅलन्स शीट, फायनान्शियल्स हे माझे ॲक्युरेट आहे. याला एक बेस आहे, याला एक प्रूफ आहे. Final advisory message: a profit and loss account is not only a report for a tax, it's your business health report. If you prepare it carefully and review it regularly, you shall always know whether your business is growing, stable, or declining. प्रॉफिट अँड जसं तुमचं एखाद्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, तुम्हाला जसं तुमचं एक रिपोर्ट कार्ड मिळतं, की तुमचं येस, तुमचं बीपी एवढा आहे, शुगर एवढी आहे. तसंच अगदी बिझनेसचं हे रिपोर्ट कार्ड असतं. म्हणजे तुमचं इथे ग्रोथ होतीये, इथे तुम्ही डिक्लायनिंग, इथे तुम्ही मागे आहात किंवा इथे तुमचं अननेसेसरी खर्च चालू आहेत. ह्या ज्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ह्या तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फायनान्शियल स्टेटमेंट्सवरून या दिसतात. हे तुमच्या बिझनेसचं प्रगती पुस्तकासारखं आहे. Follow these tips and your profit and loss account will be accurate and meaningful, helps in decision making and keep your business financially strong and transparent. म्हणजे समोरची व्यक्ती ही तुमच्यावरती विश्वास, कॉन्फिडन्स ठेवून तुम्हाला तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल किंवा तुमच्या बिझनेसची ग्रोथ बघून तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्ट देईल. थर्ड पार्टी तुम्हाला बिझनेस करता त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी डीलिंग करत असता. तर ह्या लोकांना तुमची ट्रान्सपरन्सी, तुमच्या बिझनेसची व्हायबिलिटी, तुमचा बिझनेस किती ग्रोइंग आहे, किती स्टेबल आहे, ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या फक्त फायनान्शियल्स बघून त्या लोकांना समजतात. त्यामुळे इथे तुम्ही ॲक्युरसी मेंटेन ठेवण्यासाठी ह्या टिप्स फॉलो करा. मला माहिती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे खरंच खूप मोठं आहे आणि बिझनेस टू बिझनेस नेचर जसं-जसं चेंज होतं त्यामध्ये त्या बऱ्याच गोष्टी ह्या वाढत राहतात. तरी या व्यतिरिक्त आणखीन काही तुम्हाला डिटेल्डमध्ये माहिती हवी असेल, तर तुम्ही मला या ईमेल आयडीवर कॉन्टॅक्ट करा. मी नक्की सॉल्व्ह करेन. थँक